नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना घडली. चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय. नराधमाने अत्याचार करून मुलीचा खून केलाय. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या. संतप्त नागरिकांनी मागणी केली आहे. पोक्सो अंतर्गत तळोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर फाशीची शिक्षा द्या. संतप्त नागरिकांनी मागणी केली आहे. पोस्कोच्या कायद्याअंतर्गत तळोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तळोदा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबारमधील धक्कादायक अशी घटना आता समोर येते. नंदुरबारमध्ये चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. नराधमाने अत्याचार करून मुलीचा खून केलाय. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या. संतप्त नागरिकांची मागणी आहे. पोस्को अंतर्गत तळोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रत्यक्षदर्शी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं घटना कशी झाली आणि त्यांनी काय उपाययोजना केल्या होत्या आरोपीला पकडण्यासाठी. सर, काय सांगणार? एका मुलीला त्या आरोपीने नराधमाने चॉकलेटचे फूस देऊन मोटरसायकलवर बसून तिच्यावर नैसर्गिक प्रकार केले आणि तिचा निर्गुण खून केला. आणि ती गोष्ट कळल्यानंतर सर्व आदिवासी समाज बांधव आणि कार्यकर्त्यांनी संघटनेने ते शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आज चौथा दिवस आहे. तिच्या नाकात नथनी होती, आमचे ते चांदीचे दागिने होते आणि ते काढून आणि तिला एका केळीच्या बागामध्ये नेऊन तिला जाळण्यात आलं. तिच्या चेहऱ्याची नासधूत करण्यात आली. पेट्रोल टाकून पूर्ण तिचा संपूर्ण चेहरा जाळण्यात आला आणि तिच्यावर कोणते कोणते प्रकार झाले आहेत आणि त्याच्यासोबत कोण आहे, ही आमच्या समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये पहिली घटना आहे आणि हिचा आम्ही तीव्र निषेध करतो. ह्या आरोपीला, त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या तात्काळ 24 तासात शोध घ्यावा पोलिसांनी आणि त्यांना 8 दिवसात चार्जशीट दाखल करून फास्ट कोर्टमध्ये ती केस चालवून लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. फाशी देण्यात यावी अशी मागणी या नागरिकांकडून करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन मनोज बिरारींसोबत पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.